आता तसं बघायला गेलं तर आमच्याकडे 6 बैल आहेत घरी. आपले प्रभास शेटचे 3 बैल आहेत आणि काकाची 3 बैल आहेत. कधी कुठली गाडी कधी पळू ते आम्ही नाही सांगू शकत. कधी कधी राजा आणि हौशा पण पळू शकतोय. बैजा आणि हौशा पण लवकरच पळणार. ते पण तुम्हाला आता येणाऱ्या काही दिवसात बैजा आणि हौशा कुठेतरी एक चांगलं नामांकित मैदान बघून तिथे गाडी पळवते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज कार्ला माती बंदर येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. त्यामध्ये माझीच गाडी मी म्हणेल 8व्या गटामध्ये 3 नंबरची मानकरी झालेली आहे. तर गाडीचं जे अर्ध्याहून जास्त नियोजन मी म्हणेल की प्रतिष्ठा करतो लल्ल्या आणि काका पण आहे. आपली जी गाडी आहे मागचे जेवढा पण शर्यती झाले प्रत्येक शर्यतीमध्ये कुठे ना कुठेतरी गुलाल घेते. असं नाही की तिने आजच गुलाल घेतलेला आहे. तर काय सांगशील आजच्या आनंदामध्ये, तू काय सांगशील? आज गुलाल भेटला म्हणजे आनंदच आहे. गाडी नाही बसली तरी पण आनंदातच असतो आणि गाडी गुलाल बसली तरी आनंदातच असतो. शेवटी बैल पळाले तर सर्व काय साध्य होऊ शकतं. म्हणजे बैलांबद्दल तू काय सांगशील? कारण की आपला तो बैजा आहे तो आपण नवीन घेतलेला आहे. तो बोलून नवीन घेतलेला आहे बैल. आता आपल्या 3 वेळाचा बाबू शेडी आहे ना, त्यांनी तो आम्ही राजच्या शब्दावर फक्त बैल घेतलेला आहे. कशी म्हणजे त्याची दावण तुला कशी वाटते की पुढे हा कसा आपल्याला साथ देणार आहे? नाही, तो पुढे राजाचं नाव करणार, राजाचं नाव करणार. आता कसं आहे की अजून शर्यती आहेत, शर्यती तसं बघायला गेलं तर संपलेल्या नाहीत. बहुतेक शर्यती थोडाफार राहिलेलं आहे. तर त्यामध्ये आपली गाडीची कसं वाटते की तुला कसं? आता तसं बघायला गेलं तर आमच्याकडे 6 बैल आहेत घरी. आपले प्रभास शेटचे 3 बैल आहेत आणि काकाची 3 बैल आहेत. कधी कुठली गाडी कधी पळू ते आम्ही नाही सांगू शकत. कधी कधी राजा आणि हौशा पण पळू शकतोय. बैजा आणि हौशा पण लवकरच पळणार. ते पण तुम्हाला आता येणाऱ्या काही दिवसात बैजा आणि हौशा कुठेतरी एक चांगलं नामांकित मैदान बघून तिथे गाडी पळवते. आपली गाडी बघायला गेलं तर हिंद केसरी जॉकी आपला पिंटादाने गाडी हाकललेली होती. पिंटादाबद्दल तू काय सांगशील? पिंटदा सुरुवातीपासूनच जेव्हा माझी विशालला त्यांनी त्याच्याशी ओळख करून दिली तोपासून जेव्हा जेव्हा त्याला गाडीवर बसायला फोन केलाय तो एके फोनवर तो बोलून माझ्यासाठी आलेला आहे. कुठं पण असो, भाट असो बंदर असो, त्याचं काम सोडतं का हातातला पण तो माझ्यासाठी येते गाडीवर. आणि आपला प्रभात झाला, प्रभात पण गाडीवर बसतो. 3 वेळाचा विशालदादा झाला तो आपला तो ड्रायव्हर, पहिला प्रभात ड्रायव्हर, नंतर विशालदादा, नंतर पिंटादाची ओळख झाली. पण आता पिंटादा कंपल्सरी गाडीवर आपले असतं कारण विशालदाला पण त्याची गाडी असतं, त्याची गाडी असते. प्रभात दादाबद्दल तू काय सांगशील? कारण की त्याची स्वतःची गाडी देखील आहे आणि तो काय आपला घरचाच आहे बोलल्यावर काय आमचे 6चे 6 बैल आम्ही कधी कुठे पळू काय सांगू शकत नाही. मित्रांनो, सांगायचं झालं तर आमच्या गावातलीच गाडी आणि आमच्या गावाचे सरपंच म्हणेल आणि माझा मोठा दादा, अर्थातच त्याला पण एक बैलगाडीचं नाद आहे आणि अर्थातच त्यांनी पण खूप जास्त आमच्या गाडीला जे सहकार्य असतं. तर दादा तू काय सांगशील आजच्या आनंदात? आपली गाडी बोलायला आलेली आहे. सहकार्य म्हणजे काय, आता सर्व मित्र परिवार आपल्या एकत्र आता त्याच्यामुळं त्यांच्यासोबत मी कायम असणार याच्या पुढे नातं आहे. असं काय नाही, आपल्याला पण आवड आहे, नाशिकचा भाग नाही पण कसा थोडा मनाला आनंद वाटतं. आपली चाललाय मजा वाटते. सर्वांच्या गावात त्यांचा सर्व मुलांचा आपल्याला सपोर्ट आहे. सर्व पोरं गाडी असते की सर्व पोरं येतात. आणि वाईट काळात जेव्हा आपलं बॅड लक चालू होता तेव्हा एकमेव माझा माणूस तो मला कधी न चुकता गाडी हारो जिंकू दे, आपला कावड्याचा विवेक दादा म्हणून आहे, तो कंपल्सरी माझ्यासोबत होता. गाडी हरवते जिंकू दे कंपल्सरी मला फोन करता. आणि कामाराचा आपला कल्पेश म्हणून आहे, त्यांनी त्या दोघे आपली कधीच साथ सोडले नाही. आणि आता हा माझा समीर मित्र होता, ते पण आपल्या गाडीसोबत कायमच आहे. बाकी धीरज दा बोलो, प्रभात बोलो, शुभम बोलो, आपल्या बोलो, कंपल्सरी सर्व आपल्या सोबत असतात. गाडी जी पळते ती काका पण काकाच्या कामात असतो. मंडपाचे बोला घरी सर्व करते ते आमचे काकू सर्व बैलांचं करते, पहिले धुण्यापासून खाण्यापासून आणि पोरगा. पण याच्या सर्वात मोठा मोलाचा वाटा असेल आणि आजचे गुलाचे श्रेय असेल तर आमच्या काकूलाच आम्ही देऊ. काकूला म्हणजे कारण सर्व स्वतः मी पण असून मी फक्त शर्यती पुरता बरोबर असतं, घरी सर्व बैलांचं करते बोलून एकमेव काकूच करतं. त्याच्यामुळे आजच्या गुलालाचा श्रेय काकूलाच देऊ. काकूलाच नाही खरंच काकू मी पण बघतो नेहमी सर्व मेहनत सर्व बैलांचं संगोपनापासून जे पण सकाळपासून जे पूर्ण रात्री सर्व काकू आणि लल्ल्या हे 2 जण करत असतात. तर खरंच खूप सुंदर असा मित्रांनो निकाल लागलेला आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये पण आमची जी गाडी आहे ती नक्कीच आपल्याला गुलाला दिसतच राहील. आणि मी आशा करतो की आमचा जो बैल आहे बैजा तो येणाऱ्या दिवसामध्ये थोडं जास्त नाव करेल अशी मला तर त्याच्याकडून अपेक्षा आहे. तर खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. मुलाखत मी इथेच संपवतो. बाय, विश यू वेल, बाय. चल, थँक्यू.